Disclaimer. This video is made only for education and information purpose. I am not a SEBI registered investment advisor. Market Month on Marathi YouTube channel does not provide any buy or sell recommendation. Stock market investments are subject to market risks. Please consult your financial advisor or do your own research before investing. नमस्कार मित्रांनो, मार्केट मंथन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, उद्यासाठी 22 डिसेंबरसाठी आपण निफ्टीचा प्लॅन करणार आहोत. काय लेवल्स असतील, कसे ॲक्ट होतील, आपण ते आज बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या पहिले मी एक गोष्ट क्लिअर करून देतो. आपलं मार्केट मंथन यूट्यूब चॅनल आपण फक्त स्टडी पर्पजसाठी आपण व्हिडिओ बनवतो. आपण ना कुठली बाईंग आणि सेलिंगसाठी आपण रिकमेंड करत नाही. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, जर तुम्ही बघितलं वन डे टाईम फ्रेमला, तर मार्केटने एकदम मेजर रेजिस्टन्सचा मार्केटने एक प्रॉपरली बुलिश कॅन्डलने ब्रेकआउट दिलेला आहे. ठीक आहे, ही बुलिश कॅन्डल म्हणता येणार नाही, पण ब्रेकआउट झालेला आहे. ही झाली तुमची इनडिसिजन कॅन्डल. म्हणजे इथं तुम्हाला एक बायर पण क्लिअर होत नाही, सेलर पण क्लिअर होत नाही. जोपर्यंत मार्केट ही लेवल आणि ह्या लेवलमध्ये जर मार्केट आहे आणि इथून वर जात असेल तोपर्यंत आपल्यासाठी बिअरिश आहे. इथून जर खाली आलं मार्केटमध्ये कदाचित एक पॅनिकनेस येऊ शकतो. तर मित्रांनो, जर तुम्ही इथे बघितलं 1 आवर टाईम फ्रेमला तुम्हाला एक गोष्ट कळेल. इथे मार्केटने एकदम प्रॉपरली ब्रेकआउट करून मार्केटने रिटेस्ट केलेला आहे आणि रिटेस्ट करून मार्केट वरती जाण्यासाठी सस्टेन करत आहे. आता सस्टेन कसं करतं आहे आपल्याला हे कसं कळेल, जेव्हा ट्रेंड लाईनच्या सपोर्टने मार्केट जेव्हा वरती जातं तेव्हा मार्केट सस्टेन करत असतं. ठीक आहे, आणि जेव्हा ट्रेंड लाईनला रिस्पेक्ट देऊन मार्केट खाली येतं, परत एकदा रिस्पेक्ट देऊन खाली येतं, परत एकदा रिस्पेक्ट देऊन खाली येतं, परत एकदा रिस्पेक्ट देऊन खाली येतं, तेव्हा मार्केटमध्ये एक गोष्ट असते की त्या रेजिस्टन्सला किंवा त्या ट्रेंड लाईनला मार्केट सपोर्ट करते. ठीक आहे, तिथून मार्केट परत एकदा डाऊनफॉल देते. आता तुम्ही जर मागचे सेशन बघितले तर मार्केट ओपन होतं, खाली येते, खाली मार्केट वर जाते. ठीक आहे, मार्केट ओपन होतं, खाली येतं, खालून वर जातं, पण सस्टेन करत नाही, परत खाली येऊन लागते. ठीक आहे, तुम्ही जर इथं बघितलं मार्केट ओपन झाला गॅप डाऊन, पण एक शार्प फॉल आलेला खाली. मार्केट इथं ओपन झाला आपल्या लेवलला, परत वरती आलं, परत इथून शार्प फॉल आला. म्हणजे फर्स्ट हाफमध्ये मार्केट वर जाते, सेकंड हाफमध्ये मार्केट खाली पडते. पण तुम्ही जर ह्या मागच्या सेशनमध्ये जर बघितलं 19 तारखेच्या सेशनमध्ये, तर मार्केट वर गेलं, मार्केटने रिटेस्ट केलं, मार्केट वर जाण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे, म्हणजे मार्केट हा जो स्विंग आहे ह्या स्विंगपाशी आता ट्रेड करते. ठीक आहे, जोपर्यंत मार्केट हा स्विंग काढत नाही. ठीक आहे, जर तुम्ही 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर जर गेलात, 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर तुम्हाला गोष्ट समजेल. जोपर्यंत मार्केट आता ही लेवल काढत नाही, ठीक आहे, ही लेवल काढून रिटेस्ट करत नाही, वरती जात नाही, तोपर्यंत आपण इथं आता बुलिश म्हणजे आपला जो ट्रेंड आहे, जो बिअरिश ट्रेंड होता तो अप ट्रेंडमध्ये कन्वर्ट होणार नाही. ठीक आहे, जोपर्यंत आपली ही लेवल निघत नाही तोपर्यंत. आता जर तुम्ही बघितलं तर मार्केट आता समजा ही ट्रेंड लाईन आपण वर केली. ठीक आहे, आता ही ट्रेंड लाईन आपण काढून घेऊ. तुम्ही सुद्धा ही ट्रेंड लाईन ड्रॉ करून ठेवा. आता हा जो एक झोन आहे, जोपर्यंत मार्केट आता उद्या जर इनकेस फ्लॅट ओपनिंग झाली आणि मार्केट वर जाण्याचा प्रयत्न करत असेल तर डायरेक्टली ह्या ब्रेकआउटला घुसू नका मित्रांनो. ठीक आहे, त्याची रिटेस्ट वेट करा. अजून प्लस एक कन्फर्मेशनसाठी ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेत असेल तर ही एक तुमचं दुसरं कन्फर्मेशन. आणि तिसरं कन्फर्मेशन म्हणजे आपला हा जो स्विंग होता त्या स्विंगला मार्केटने ब्रेकआउट करून मार्केटने रिटेस्ट करून मार्केट आता वरच्या साईडने डायरेक्शन घ्यायला रेडी आहे. ठीक आहे, तुम्ही असा प्लॅन करू शकता. आता वरती कुठंपर्यंत आपण प्लॅन करू शकतो. आपल्याला एक आहे एकदम मेजर रेजिस्टन्स पण म्हणता येईल, पण मार्केट कदाचित उद्याच्या दिवशी हे रेजिस्टन्स तोडू शकतो. ठीक आहे, कारण आपल्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण सगळं डिस्कस केलं आहे. गिफ्ट निफ्टी पण स्ट्रॉंगली ओपन होतं. गिफ्ट निफ्टी पण चांगल्या पद्धतीने बुलिश साईडला ट्रेड करते. डाऊ जोन्स झालं, नॅसडॅक झालं, रुपीसुद्धा स्ट्रॉंग आहे. तर तुम्ही जर बघितलं, तुम्ही मागचा व्हिडिओ नक्की बघू शकता, त्याच्यामध्ये मी सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. तर मार्केट कदाचित थोडंफार इथं सस्टेन करून मार्केट वरच्या साईडने ब्रेकआउट करून रिटेस्ट करून मार्केट वरच्या साईडला ट्रेड करू शकतं. ठीक आहे, तुम्ही जर असा 15 मिनिटावर प्लॅन करू शकता. हे मित्रांनो एकदम सिम्पल निफ्टीचं प्रिडिक्शन होतं. आता त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर आपल्याला एक मेजर जो रेजिस्टन्स राहणार आहे 15 मिनिटच्या टाईम फ्रेमवर, तो आपल्याला हा राहणार आहे. ठीक आहे, या इथून मार्केट आता हा रेजिस्टन्स का ड्रॉ केला असेल बरं मी. ठीक आहे, त्याचं एकदा सांगून देतो तुम्हाला. मार्केट इथून वर गेलंय, खाली आलंय, वर गेलंय, पण मार्केट ह्या झोनला मार्केटने रिस्पेक्ट करून मार्केटने इथून शार्प फॉल दिलेला होता. ठीक आहे, म्हणजे साधारण 5 तारखेपासून मार्केट डाऊन ट्रेंडला होतं. ठीक, आता लगभग एका साधारण 15-20 दिवसानंतर मार्केट आता त्या झोनपाशी जर आलं, तिथं थोडं कन्सॉलिडेट होऊ शकतं. ठीक आहे, कदाचित डायरेक्ट पण ब्रेकआउट होऊ शकतं, पण डायरेक्ट ब्रेकआउटला आपण एंट्री करत नाही. डायरेक्ट ब्रेकआउटला कधीच एंट्री करायची नाही मित्रांनो. त्याच्यावर पण आपण एक लवकरच व्हिडिओ आणणार आहेत. तर डायरेक्ट ब्रेकआउट आपण कधीच एंट्री घेत नाही. रिटेस्टचा वेट करतो, रिटेस्ट करूनच आपण एंट्री प्रॉपर प्लॅन करतो. ठीक आहे,
तर हे आपलं एकदम सिम्पल ॲनालिसिस होतं निफ्टीचं, जे आपलं सोमवारी म्हणजे उद्या 22 तारखेला आपल्याला हे कामात येणार आहे. ठीक आहे. जोपर्यंत मार्केट आता ह्या ट्रेंड लाईनच्या खाली ट्रेड करत नाही, ठीक आहे, तोपर्यंत बिअरिश ट्रेड मी तरी घेणार नाही. ठीक आहे. का? कारण आपल्याला एकदम प्रॉपर सपोर्ट आहे आपल्याकडे. ठीक आहे. कारण मार्केट प्रिव्हियस डेला इथूनच वर गेलं, याच लेवलला सपोर्ट घेऊन वरती गेलेलं मार्केट. त्याच्यामुळे जर समजा इथून ब्रेकआउट पण दिला आहे, ब्रेकडाऊन पण दिला, तरी मी इथे इंटरेस्टेड राहणार नाही, कारण ही लेवल आपल्याला इम्पॉर्टंट राहणार आहे मित्रांनो. ठीक आहे. ती नोट करून घ्या तुम्हाला. ही लेवल आपल्याला एकदम इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही फिपच्या फिप जर ड्रॉ केला तुम्ही, ठीक आहे, फिपची जर लेवल ड्रॉ केली तर तुम्हाला एक तर गोष्ट कळेल. ठीक आहे. मार्केट ऑलरेडी 0.5 आणि 0.6 या झोनच्या वरती ट्रेड करते. ठीक आहे. जोपर्यंत हा झोन ब्रेक होत नाही आणि 0.5ची लेवल ब्रेक होत नाही, तोपर्यंत माझं हे टार्गेट राहणार नाही. ठीक आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, जोपर्यंत मार्केट डाऊन ट्रेंड खाली येऊन समजा ही लेवल जर ब्रेक करते, ठीक आहे, पण आपल्याकडे अजून एक लगेच सपोर्ट आहे 0.5चा. ठीक आहे. तर तो आपल्याला एकदा टेस्ट करताना दिसू शकतो. ठीक आहे. कदाचित मार्केट उद्याच्या दिवशी हे गॅप अपच ओपन व्हायला हवं, पण ठीक आहे, आता बघू आपण काय होतं काही नाही, कारण ग्लोबल वगैरे सगळं मार्केट स्ट्रॉंग आहे. तुम्ही जर बघितलं तर चला ठीक आहे, तो चार्ट पण दाखवून देतो तुम्हाला. गोल्ड जर पाहिला तर गोल्डचा तुम्ही अंदाज बघू शकतात. गोल्ड सुद्धा ऑल टाईम हाय पाशी ट्रेड करतोय. ठीक आहे. तुम्ही जर बघितलं तर ट्रेड होऊन राहिला त्याचा, पण ऑलरेडी बिटकॉइन आणि इथेरियम थोडं आहे पॅनिकनेस, पण ठीक आहे. गोल्डमध्ये एक, सिल्वर आणि गोल्डमध्ये एक चांगला मूव्ह दिसेल आपल्याला सोमवारच्या मार्केटमध्ये. ठीक आहे. तर मित्रांनो, हे आपलं एक निफ्टीचं प्रिडिक्शन जे आपण चांगल्या पद्धतीने चांगल्या लेवल्स देऊन केलेलं आहे. तर तुम्ही उद्यासाठी कसा प्लॅन करणार आहे, फ्रायडेचं सेशन कसं झालं तुम्हाला, ते तुम्ही नक्कीच कमेंट करा. आणि मागचा आपला जो व्हिडिओ आहे, ज्यावर आपण नॅसडॅक, डाव जोन्स वगैरे त्यांच्या गिफ्ट त्यांच्यावर बोललेलो आपण, तो व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा. तर आजपुरता एवढंच मित्रांनो. थँक्यू.